नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. मे आणि जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर करण्यात आला असून या संदर्भात 10 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय करण्यात आला होता, जी.आर. तर यामुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे. तर अतिवृष्टी भरपाई त्या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे. यातील यादी आणि पैसे आलेले त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा, कारण तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात त्याचं देखील मी सांगणार आहे. तुम्ही त्या जिल्ह्यातून असणार तर तुम्हाला देखील आता पैसे जमा होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये, कारण हा चॅनलच फक्त शेतकऱ्यांसाठी बनवलेला गेलेला आहे. शेतकऱ्यांचं हिताचं आणि शेतकऱ्यांचंच याच्यात आपण याचं करत आहोत. तर बघा, जिल्हा न्याय मंजूर निधी झालेला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती मदत मिळणार आहे बघा. सोलापूर जिल्ह्यातील 2788 शेतकऱ्यांसाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांची मदत मंजूर झालेली आहे. तर सांगली जिल्ह्याला 18,336 शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याला 1550 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रणालीद्वारे डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जाईल. या मदतीसाठी काही महत्त्वाचे देखील नियम लागू सरकारने केलेले आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंतच्या नुकसानीसाठीच भरपाई दिली जाणार आहे. नुकसान भरपाईचे दर 1 जानेवारी 2024च्या सरकारी निर्णयानुसार ठरवले गेलेले आहेत, ज्यात जिरायती, बागायती आणि फळपिकांचा देखील समावेश आहे. तर हा सरकारी शासन निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असा संकेत देत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालेला आहे. अधिक तपशिलासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी त्या आलेला जी.आर. तुम्ही देखील बघू शकता आणि याची माहिती डायरेक्ट तुम्हाला देखील त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. अशा ठिकाणी नागपूर, नांदेड, नंदुरबार जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, धुळे अशा ठिकाणी याचे पैसे थोड्या कालावधीत जमा होणार आहे.